रामकृष्ण हरी मंडळी, आपण बघणार आहोत पंढरपूर येथील मंदिर आणि शिलालेख कशा प्रकारे आहे। तर पंढरपूर येथील विठोबाच्या इतिहासाची अभ्यासपूर्वक तपासणी बहुतेक वेळा पंढरपूर येथे मुख्य मंदिराच्या डेंटिंगचा विचार करून सुरू होते, जे विठोबांचे सर्व जुने मंदिर मानले जाते आणि समोरच मंदिरांचा सर्व जुना भाग 12व्या आणि 13व्या शतकातील यादवकालीन आहे। बहुतेक मंदिर 17व्या शतकात बांधले गेले असे मानले जाते, जरी मंदिराची जोडणी कधीच थांबली नाही। मंदिराच्या स्थापना प्रथम कोणाला तारखेला झाली हे भंडारा करणारा अस्पष्ट आहे, परंतु हे 13व्या शतकात अस्तित्व असल्याचे सूचित करणारे स्पष्ट पुरावे असल्याचे ते ठामपणे सांगतात। एस. जी. तुळपुळे यांच्या मते हे मंदिर 1189 मध्ये उभं राहिलं। या खरं तर 1189 च्या एका स्मारकात मंदिराच्या सध्याच्या ठिकाणी एक लहान विठोबा मंदिराची स्थापना झाल्याची नोंद आहे। अशाच प्रकारे तुळपुळे यांनी सांगतात की विठोबाची पूजा 1189 पूर्वीची आहे। सध्याच्या विठोबा मंदिराच्या ओव्हरहेड बीमवर सापडलेल्या 1237 च्या दगडी शिलालेखात होयसर राजा सोमेश्वराने विठ्ठल आणि भोग आनंदात खर्चासाठी एक गाव दान केल्याचा उल्लेख आहे। ताम्रपटावरील शिलालेख आणि दिनांक 1249 यादव राजा कृष्णाने त्याचा एक सेनापतीला भीमरथी नदीवरील पुंडरीका क्षेत्र आणि पुंडरीकाचे क्षेत्र हे गाव विष्णू देवांच्या उपस्थितीत दिल्याची नोंद आहे। पंढरपुरातील आणि आणखी एक शिलालेखात पांडुरंगपुरा येथील यज्ञ यांचे वर्णन आणि ज्यामुळे देवसहा लोक आणि विठ्ठल तृप्त झाले। अशा प्रकारे 13व्या शतकापासून हे शहर पांडुरंगाचे नगर म्हणून ओळखले जाते। मंदिरात आत एक दगडी ललाट आणि 1272 ते 1277 च्या दरम्यान मंदिराला विविध देणगीदाराकडून भेटवस्तू देतो आणि विशेषतः यादव या रामचंद्राचा मंत्री हेमाद्री आळंदीत सापडलेला आणि विठ्ठल आणि रखुमाईचा संदर्भ देणारा शिलालेख विठोबाशी संबंधित सर्वात जुना असून तो 1209 चा आहे असे रानडे मानतात। तथापि राष्ट्रीयकृत ताम्रपटातील शिलालेखात पांडुरंग हे नाव सापडले। दिनांक 516 यावरून विठोबाचा पद 6व्या शतकात प्रस्थापित झाला होता असा पांडे यांनी अनुमान काढले। मध्यवर्ती प्रतिमा उदयगिरी लेण्यातील एक स्त्र आणि आकेबो विष्णू पंढरपूर येथील विठोबाच्या मध्यवर्ती मूर्तीची प्रतिमा भौतिक विशिष्ट आणि त्यातील विविध मजकूर संदर्भांनी विठोबाच्या उपासनेशी संबंधित सिद्धांतांना
प्रेरणा दिली आहे. आणि स्कंद पुराणातील पुंडलिकांच्या आख्यायिकेच्या आवृत्तीवरून वायूने निष्कर्ष काढला. खाली आख्यायिका पहा. पंढरपूर मध्ये येथे दोन भिन्न मूर्ती अस्तित्वात असाव्यात. प्रत्येकी एक तीर्थ आणि क्षेत्र. पूर्वीची तीर्थमूर्ती होती. एक प्रतिमा पवित्र पाण्याच्या तीर्थाजवळ. या प्रकरणात भीम नदीच्या काठावर पुंडलिक मंदिराजवळ पश्चिमेकडे तोंड करून ठेवलेली होती. वायूच्या म्हणण्यानुसार नंतरची मूर्ती ही एक क्षेत्रमूर्ती होती आणि जी पवित्र शक्तीच्या विक्षेत्र ठिकाणी स्थित होते. या प्रकरणात पूर्वेकडे टेकडीवरील जेथे सध्याचे मंदिर सुमारे 1189 पासून उभे आहे, विठोबाचे मंदिर विठोबाच्या मंदिरापूर्वी असावे. हेमाडपंथी शैलीतील वास्तूला पाहत हे मंदिर 13व्या शतकात बांधले गेले असले तरी विठोबाची मूर्ती पूर्वीच्या शैलीची असल्याने पंढरपुरामध्ये अस्तित्वात असल्याचे पूर्वीच्या लहान देवस्थानासाठी कोरलेली असावी असे डेलकरी सुचवते. आणि प्रतिमेची कारागिरी यादव 1175 ते 1318, अन्विनवाद चालुक्य 943 ते 1210 आणि आगादी अजमेर चौहान 685 तर 1193 युगाच्या शैलीपेक्षा पूर्वीचे आहे. पंढरपूरच्या विठोबासारखी इतर कोणतेही विद्यमान विष्णू मंदिरात प्रतिमा नसली तरी डेल्युरिनला पंढरपूरची प्रतिमा आणि 3ऱ्या शतकातील उदयगिरी लेणी मध्य प्रदेश येथील शास्त्रस्त्र अकिबो विष्णू प्रतिमा यांच्या साम्य आढळते. परंतु ते मूर्तिशास्त्राच्या विविध शाळांतील असल्याचे घोषित करतात. पुंडलिक आणि समोरच विठोबाच्या दंतकथामधला भक्त पुंडलिक वीट फेकणारा. खाली दंतकथा पहा. हे प्रमुख पात्र आहे. विठोबा केंद्रित वारकरी संप्रदायाच्या स्थापनेशी आणि प्रसारी संबंधित एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून त्याला समन्वय समजले जाते. रामकृष्ण गोपाळ भंडारकर पुंडलिक हा वारकरी संप्रदायाचा संस्थापक आणि मराठा देशात पंथांचा प्रसार करणारा म्हणतात. स्टीव्हन्सन आणि 1843 पुढे जाऊन असे सुचवतात की ते जैन किंवा बौद्ध असावेत, कारण वारकरी संप्रदाय ही जैन आणि बौद्ध नैतिकता याचे मिश्रण आहे आणि विठोबाला विष्णूच्या रूपात बौद्ध म्हणून पाहिले जाते. फ्रेझर एडवर्ड आणि पी.आर. भंडारकर 1922 हे सर्व सुचवतात की पुंडलिकाचे शिव आणि विष्णू या एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि या पंथाचा उगम कर्नाटकात झाला. रानडे 1933 यांचे मत आहे की पुंडलिक एक कन्नड संत हा केवळ वारकरी संप्रदाय संस्थापक नव्हता, तर तो पंढरपूर मंदिराचा पहिला महान भक्त किंवा पहिला मुख्य पुजारी देखील होता. उपाध्याय पुजारी सिद्धांताचे समर्थन करतात, परंतु कन्नड मूळ सिद्धांतात नकार देतात. एम. एस. मार्टिनच्या म्हणण्यानुसार होयसर
राज्य विष्णुवर्धनला पंढरपूरचे मंदिर बांधण्यासाठी पुंडलिकाने 12व्या शतकात पूर्वार्धात बसलेले रायसाहेब 1965, धनपालावर 1972 आणि वायुदेवील 1974 सारख्या इतर विद्यमानांनी पुंडलिकाच्या इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि त्याला एक पौराणिक व्यक्तिमत्व म्हणून नाकारले आहे. तर अशा प्रकारे आपण पंढरपूर येथील मंदिर आणि शिलालेख बघत आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील. आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील आणि पंढरपूर येथील माहिती इतिहास कळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका. धन्यवाद मंडळी.